मॉर्निंग, वेलकम बॅक टू जोपा किंवा अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स. आज आम्ही निघतो आहे पुण्यासाठी आणि मग पुण्यावरून आम्ही मुंबईला जाणार. तर आम्ही आता सगळ्यांना बाय बोलतोय आणि आम्ही आता रेडी आहेत. गाडीमध्ये आम्ही सगळं सामान लोड केलेलं आहे आमच्या आणि आता आम्ही एक 5-10 मिनिटांनी इकडून निघू आणि मग आम्ही तुम्हाला रोडवरची जर्नी दाखवू, आम्ही कसं ट्रॅव्हल करतोय काय ते. तर ही माझी मम्मी गाडीत बसली आहे आणि हे पाठी माझी मामी, आमची बाळकी भाऊ आणि पाठी मावशी म्हणून आलेली आमची, तर ती पण बसली आहे. तर आजपासून आपला गोवा ब्लॉग संपेल, पुढे मग आपली रेसिपीज आणि हे चालू राहील. तर मग भेटूया आपण तसं. परत जे काही एक्झिबिशन्स असतील तर ते आपण व्हिजिट करू, तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ आम्ही तुम्हाला. पण गोवा ब्लॉग संपेल आणि मग आपण कुठे दुसरीकडे टूर काढला तर डेफिनेटली त्याचा ब्लॉग आपण टाकूच. तर मग भेटूया लवकरच. चलो बाय बाय चला बाय बाय. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं सकाळचं वातावरण आहे, छान थंड आहे आणि गावातनं आता निघताना असं खूप मन भारी झालेलं आहे, कारण खूप साऱ्या मेमरीज, खूप साऱ्या आठवणी आणि छान असा टाईम आम्ही स्पेंड केला सगळ्या फॅमिलीसोबत. आता मी आंबोली घाटात पोचलो आहे. तर हा जो घाट आहे ना, हा खूप डेंजरस घाट आहे. तर इथे जास्त ॲक्सिडेंट वगैरे होतात, तर आपल्याला खूप सावधानपूर्वक इथे गाडी चालवावं लागते. तसे इथे माकड खूप आहेत, तर तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये की छोटी छोटी माकडं आहेत जी आईसोबत आहेत किंवा पिल्लं अशी ना गाड्यांखाली येतात वगैरे. तर खूप सांभाळून सुद्धा आपल्याला गाडी चालवावी लागते. तसं आमचं इकडचं रेग्युलर रिच्युअल आहे की आम्ही जेव्हाही या घाटातनं जातो तर केळी किंवा बिस्किटी आम्ही सर्व करतो या माकडांना आणि मग आम्ही पुढे निघतो. तसंच मग आम्ही इथे केळी वगैरे फ्रूट्स वगैरे त्याचा व्हिडिओ नाही काढता आला, कारण ते लोक फोनही स्नॅच करून घेऊन जाण्याची भीती असते. तर तुम्ही बघू शकता खूप वेडीवाकडी अशी वळणं आहेत आणि गाडी चालवायला मजा येते, थोडीच भीतीही वाटते. तसं आता आपण आंबोली घाटाजवळ पोहोचणार आहे. त्या साईडला तिकडे तिथे लोक थांबतात आणि मग पुढे पुढे येतात. बस आहे बघा. आंबोली वॉटरफॉल जवळ आलो आहे. वरून पाणी आता वॉटरफॉल सुकला आहे. आता पाणी हा वॉटरफॉल इथे होतो. ते लोक खाण्याचे स्टॉल्स वगैरे पडलो बाहेर. आंबोली घाट संपला. तर तुम्ही बघू शकता इथे असं फणस विकायला लावले लाईनीमध्ये आणि हे त्यांचं दुकान आहे. छान असे कापे फणस आहे त्यांच्याकडे. तर आम्ही आता इथे फणस घ्यायला थांबलो आहे. तर आता बघू आता कुठला घेतो ना, बघितलं पण ते महाग सांगतात, तर आम्ही थोडं कमी रेट करून आता घेऊ. तर असे यांच्याकडे फणस आहे 100 पासून 250 पर्यंत. तर आता आम्ही एक रासायनिक कापा घेतो आहे. हे असं यांचं दुकान आहे आणि असा फुल रोड जातो आपला मुंबईला. काय झालं? सांग
घेतलं. तर आम्ही आता रसाळ घेतला आहे, ह्याच्याकडनं करवंद घेतली आहेत. तर आता आपण स्वर्गातलं कोकण स्प्रिंग पोटॅटो, तर ह्यांचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे स्वर्गातलं कोकण. तर आपण बघत असाल तर त्यांचा यूट्यूबवर चॅनल आहे, तो तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हे त्यांचं स्टॉल आहे, इकडे ते स्प्रिंग पोटॅटोज मॅगी वगैरे करून देतात. तर हे असे पोटॅटोज ते करून देतात. हो, एकच द्या. तर तुम्ही बघू शकता तिथे कोकण रिलेटेड व्हिडिओज त्यांचे स्वर्गातलं कोकणमध्ये दिसतो. आणि हे काय आहे? हनी आहे, मध आहे ना? कसं मध? 700 रुपये ओरिजिनल आहे. ओके. यांच्याकडे फणस पण आहे, कापे. तर हा तुमचा मेनू कार्ड आहे. प्लेन सॉल्टेड पेरी पेरी चाट मसाला गार्लिक मेयोनीज चोको डिलाइट चीजी हा यांचा मेनू कार्ड आहे. तर तुम्ही कधी इकडनं पास होत असाल तर तुम्ही नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या. आता ते आमच्यासाठी एक पोटॅटो स्प्रिंग बनवतात आहे. प्लेन साधा, हा सॉल्टेड वाला. आता तो तर आमचं इथे हे स्प्रिंग पोटॅटो फ्राय होते. तर ह्यांच्याकडे छान असं प्युअर मध पण आहे, 700 रुपीजला बॉटल आहे. तर आता आम्ही हे स्प्रिंग पोटॅटो घेतले आणि आता हे खाऊन टेस्ट करणार आहे. बाबू हे गरम आहे, कतकते मस्त वाजता चांगला आलाय. कोकम सरबत प्यायचंय? कोकम सरबत पण आपण. तसं छान असा व्ह्यू आहे इकडे, दोन्ही साईडला रस्ता जातोय खाली. आणि या साईडला खाली गेलं की लेक्स वगैरे आहेत. तर आम्हाला टाइम नाही आहे, नाही तर आम्ही जाऊन ते लेक्स व्हिजिट केले असते आणि मजा केली असते. पण आम्हाला पुण्याला पोचायचं आहे लवकर उजेडामध्ये, सो आम्ही रश करतो आहे. तर आता आम्ही यांच्याकडे कोकम सरबत सुद्धा घेतलं आहे, तर आम्ही ते घेऊ आणि मग आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हे तुला काय देत रे? बाटलीत पाणी आहे. कसलं पाणी पाहिजे? जिजीला थोडंसं बरं नाही वाटत आहे, तर आता आपण पुण्याला न जाता कोल्हापूरला एक स्टॉप घेणार आहे, रात्र तिकडे काढणार आहे आणि सकाळी मग बरं वाटल्यावर आम्ही निघणार आहे पुण्यासाठी. तर आपली जर्नी आता थोडी ऑलमोस्ट इथेच स्टॉल होते आहे. सामान भरणं चालू आहे. इकडनं कोल्हापूरचं देवीचं दर्शन आपल्याला एक 20 मिनिट्समध्ये होतंय. 40 रुपीजची आपण कॅब घेऊन इकडनं जाऊ शकतो, आपली गाडी घेऊन जायची नसेल तर, कारण तिथे पार्क करण्याचा प्रॉब्लेम आहे. तर असा डबल बेड आहे आणि आपल्याला 2 बेड असे घालून देतात. त्याच्या रूम लोक एका रूममध्ये राहू शकतात. आणि हा बाथरूम आहे. बाथरूममध्ये छान असं बेसिन आहे यांच्या आणि बादली वगैरे दिलेला आहे. टॉयलेट आहे छान असं, गिझरचं पाणी वगैरे आहे गरम, छान सुविधा आहे. आणि रूमची कॉस्ट फक्त 1800 रुपीज होती, व्हेरी रिजनेबल. तर तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आलात तर तुम्ही हॉटेल द्वारकामध्ये नक्की या. खूप छान असं रेस्टॉरंट आहे आणि 4च रूम आहे तिकडे, त्यामुळे खूप कम्फर्टेबल. तर छान असं रेस्ट करून प्रॉपरली झोपून आम्ही आता निघालो आहे पुण्यासाठी. तर बघू शकता छान असं शेत आहे सगळीकडे. आम्ही आता ब्रेकफास्ट साठी ब्रेक घेतला आहे.
तर आता इथे मिसळपाव आम्ही ऑर्डर केलेलं, स्पेशल मिसळपाव होतं, तर खूप सुंदर. तर आता आपण हळूहळू आता पुण्यात जातच आहे. तर एक पुण्याला पोहोचायला आम्हाला दुपार होईल किंवा एक 6 वाजतील संध्याकाळचे, बेस्ड ऑन आम्ही किती थांबतोय मध्ये वगैरे ब्रेक घेतोय. तर आता आपण जास्त काही इथे शूट नाही करणार आहे, कारण खूप जीव दमल्यासारखं झालेलं आहे आफ्टर अ लॉंग 10-15 डेज ट्रॅव्हलिंग नंतर. तर आता आपलं तरी बोटिंग चालू म्हणजे आता हा माझा लास्ट व्लॉग आहे गोव्याचा. तर तुम्ही जर लाईक आणि शेअर नसेल केलात तर नक्की करा. तसंच एक सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका आणि थँक्यू फॉर वॉचिंग.